नमस्कार सगळ्यांना। तर बराच वाटो झाला आपण आलो पिल्लूकडून जाऊन आणि भारी वाटलं आज पिल्लूकडे जाऊन। पिल्लूला बी आनंद झाला, तुमच्या पूनमताईला बी आनंद झाला, अपूर्वा बी नेली होती, शिवन्या बी नेली होती आणि तिथंच तर तुमच्या पूनमताईच्या आडीवर तर व्हिडिओ टाकलाय मस्तपैकी असा बघा, बघायला विसरू नका कारण भरपूर असा एन्जॉय केला तिथं गेल्यानंतर आणि चांगला आपण जवळजवळ 2-3 तास तिथं आपण होतो। म्हणजे लवकरच गेलो होतो आपण 1 वाजता आणि परत आलो तिथून 4-4:30 वाजता। आणि आज मात्र पिल्लूकडे जाऊन खरंच भारी वाटलं मस्तपैकी आणि दिवस मावळला आता, म्हणजे मावळा म्हणजे आधारच पडला आता फारच। तर चला म्हणलं आता टाकावं म्हणलं आपल्या भाऊ बहिणींना व्हिडिओ, सकाळी एक टाकला होता आता परत एक टाकावं म्हणलं। चला तुमच्या पूनमताईचं काय चाललंय पाहू आपण जाऊन। तिथं चाललाय स्वयंपाक, म्हणजे संध्याकाळची तयारी चाललेली होय अपूर्वा। मग पिलूला भेटून कसं काय वाटलं आज? पिलूकडे गेलती की अपूर्वा? लय भारी वाटलं। तिथच्या मैत्रिणी अपूर्वाला म्हणजे पिलूच्या मैत्रिणी भेटल्या आणि पिल्लाला बी भारी वाटलं, म्हणजे अपूर्वाला बी भारी वाटलं तिथं म्हणजे शाळेत गेल्यानंतर। ए डोळ्यात बॅटरी नको चमकू शिवन्या। अपूर्वाला बी भारी वाटलं आणि अपूर्वाला बी पुढच्या वर्षी टाकायचं जायचं का नाही तिथं मग शाळेला? जायचंय ना। मग कसं काय शाळा वाटली मग तिथली? लय भारी होतं। बॅटरी आहे ना, खायची बॅटरी लय वजन पडतो ना, लय वजन नाही पडत। अरे बाबा बॅटरी आणली ती आपल्या अंधाराच्या लाईट गेल्यानंतर वापर करायचा शिवन्या त्याचा। हा बघायचं हा बघितलंय मी। आणि लय तिचं बॅटरी सारखी लावू नको, लाईट गेल्यावर काय करायचं नाही, चार्जिंग नाही लावून त्याला बॅटरी हुडकत येते हिच्याकडे। हा आणि पिल्लूची रूम बी बघितली अपूर्वानी, कसं काय अपूर्वा? लय भारी होती तिथं झोका आणि ती लय भारी होता। असं होय? तिथल्या पिलूताईच्या मैत्रिणींना आहे ना मला खेळायला नेलतं तिकडं झोका, मला पण नेलतं, लय भारी होत। आणि भरपूर अशा मुली तुमची पूनमताई दाजी गेले की मग येतात आणि त्यांना बी आपण आज म्हणजे जाताना पिलूला म्हणजे खायला बी नेलं होतं, बाकीच्या पोरी होत्या त्यांना बी दिलं आणि मस्त बघी असं भारी वाटलं तिथं जाऊन करमला आज तिथं चांगलं। चला भावानं बहिणीनं जाऊ पूनमताईकडं, चाललाय स्वयंपाक, अंधार पडलाय, अंधार दिसतोय की नाही तुमची पूनमताई? हा दिसती। हाय नमस्कार आमच्या भावा बहिणींना, झालं का नाही जेवण? तुमच्या पूनमताईला चाललाय मस्त पैकी असं चणचणीत आणि झणझणीत स्वयंपाक। तर बसलो इथं, चला म्हणलं आज मस्त पैकी बेत असा बनवलाय संध्याकाळचा काय बाजरीची भाकर, बाजरीची भाकर, गव्हाचं बी पीठ दळून आणलेलं आहे। पण चला बाजरीची भाकर ह्या दिवसात मस्त पैकी अशी लागते चणचणीत झणझणीत खायला मस्त पैकी। बेत बी कालवण बी मस्त पैकी केलंय तुमच्या पूनमताईने। आज बघा काल काय बाजार हाट नव्हता आपल्याकडे आणि मग आज जरा म्हणजे आता म्हणजे कोथिंबीर ही कढीपत्ता आठवड्यातून एकदाच असते, एकदाच असतंय वाळून जातंय, म्हणजे मग कालवण बी काय म्हणजे मग म्हणजे नसतंय आपलं का, आपलं जसं आहे तसंच आपलं चालतं मग खायचं काम। मग आणि तुमची पूनमताई म्हणजे आल्याच काम चालू झालं बरं का तिकडून। भाजी नेसली म्हणजे भाजी उद्याच्याला करू, आज म्हणजे मच्छी शाळा डब्याला द्यावं लागेल ना। हा उद्या डब्या, आज रविवार, आज गेला सुट्टीचा दिवस पिलूकड अपूर्वाचा शिवण्याचा आणि मग उद्याची तयारी त्यांच्यासाठी मग करून ठेवली आजच। आज काय काय देत आहे म्हणजे काय बाजरीची भाकर तर केलेली आहे, हिरवी मिरची काढली, खरडा करावा, खरडा
खरडा बघून तर आपल्या भावा बहिणीला तर सगळ्यांनाच पाणी सुटून तोंडाला. खरडा एकच नंबर लागतो ना खायला. हम्म. ते दिच्यावानी कांद्याचा हा. लसणाचा करायचा. का त्याचं आता लसणाचं करायचं ना? लसणाचा करायचा का कांद्याचा करायचा म्हणते मी. नाही नाही, पण ते चवी लय भारी झाला होता बरं का खरडा. एकच नंबर लागला. मी तर खरडाच खाल्ला परत दुपारच्या संध्याकाळच्या टायमिंगला. काल म्हणतो खाल्लंच नाही, नुसता खरडाच का खाल्ला आपण. एक नंबर लागतो खरडा. तोंडाला पाणी सुटतं खरड्याचं नाव जरी घेतलं तरी. गोड कमी खात्यात पण तिखट ज्यादा खात्यात. तिखटाने कसं माणूस अगदी एकदम चणचणीत झणझणीत राहत ना. तशी मी तर कसं चणचणीत झणझणीत नाहीच. ठीक आहे, कालवण बी टाकलेलं दिसतंय तुमच्या पूनमताई. आपलं नाही झालंय. झालंय होय. मग म्हणजे मग आज लवकरच तयारी केली. तुम्ही लेट आला. हा, मीच लेट आलो. मी माझं काम चाललं होतं तिकडे बाहेर. राहिलं होतं जरा काम, अजून बी राहिलंय. म्हणजे जसा टाइम मिळेल तसं आपलं काम चालतंय तिकडे बी. असं काय नाही. आता 2 दिवस आपले गेले ना. मग काल गेलो तालुक्याला, आज गेलो पिल्लूकड. म्हणजे 2 दिवस काय आपल्याला एवढं काय काम नाही करता आलं. पण आपलं चला जसं टाइम मिळेल तसं आपलं काम करायचं. आता उद्याच्याला काय फुल टाइम आपल्याला टाइम मिळेल तुझं का आवरून घ्यायला सगळं. तरी अजून त्या खरकाही राहिल्यात फोडायच्या. तिथे डोक्यातच नाही. पिलूला द्यायचं होतं करून ती तयार. आणि मग उद्याच्याला आपल्याला खारकान 3 फोडावं लागते. मसाला बी तयार करायचा आहे पुन्हा त्यो. त्या मिरच्या राहिल्यात ना निसायच्या. ते वाळून घ्यावा लागते. मसाला सगळं काय चालू. होतं या लय वेळ बसलं की माझं पाटान भरती, पाटान दुखत या कंबारण तीन अशी फनफन करते. मग म्हणजे कोणचं काम करायचं घरातलं बी तिने बी. स्वयंपाक करायचा, पोरींचं बघायचं, मिशन्यांचं आहे, नसनींचं बी आहे. आता ते तसं बी आपण बी म्हणजे हातभार लावतो. म्हणजे जरा मदत म्हणजे तुमच्या पूनमताईला दाजी करतं प्रत्येक कामात. जेवढं होईल तर तेवढं आपण तर करतोय सगळं. परत पिया होती तेव्हा पिया करत होती. आणि आमचे भाऊ बहीण सगळेच काळजी करतात पूनमताईची. मग नशीब लागतं काळजी करणारी माणसं भेटायला. म्हणजे आपल्याला बी नव्हतं वाटत एवढं की बाबा एवढे आपले सगळे भाऊ बहीण काळजी करतात. मला तर वाटलं की तुमच्या दाजींच्या इतरिक्त आहे का नाही कोण काय ना माझी काळजी करणार. नाही, असं कसं होईल. आणि पिल्लूची बी भरपूर काळजी घेतात बरं का आपले भाऊ बहीण. हा, खरडा तयार चाललाय. खरडा एकच नंबर असा झाला तयार. मस्त पैकी आज ठोशानच केलाय. खालदा तू खाणार का नाही खरडा? भाकरी आण बरं कुठून घ्यायला. खरडा बघून तोंडाला पाणी सुटलं मस्त पैकी. नाही का? कशाचा खाते? तर बघा मिरचीचा खरडा आहे. मग ह्यो कशाचा आहे? मिरची कांदा टाकलाय त्याच्यात. मिरचीचा कांद्याचा आहे ते. मला आहे ना मिरचीचा लसणाचा आवडतो. असं तर मी केलाय मिरचीचा आणि कांद्याचा खरडा. चला जेवण करायला आता मस्त पैकी जेवणाचा बेत हाय. कुठं बाया जेवायची काय? मग काय चला बघू आज मग काय काय बेत आहे. बेत हाय एकच नंबर. भारी भारी बेत बनवलाय मी. भारी भारी. अयो भाजतय का कडे.
चल ए, शिवाने जेवाय चल जेवायचं. तर आज सगळ्यांनी या भावांना बहिणीनं जेवायला. आज लय बेत भारी बनवलेला आहे मस्तपैकी असं चणचणीत झणझणीत. तर बघू काय कालवून केले मस्तपैकी असं. जेवायला भांडी आणि बियाण काय म्हणतात त्याला पळ्यान एक. शिवण्या तू पाणी घ्यायचं काम कर चल. चल अपर्वा जेवायला चला. त्याच्यावर झाकाय आणि शिवण्या काहीतरी खिडकं माकडं पडते मी. दोन्ही गाड्या पलीकडे लावल्यात आपण. तिकडे अंजुमंजी पशी बारकी गाडी. टोम्या बसलाय तर त्याला बी भाकर टाकावं लागेल. कस काय कालवणाचा बेत आहे एक नंबर. काय कालवण केले? दाखवते काय कालवण आहे. ह्यो ठेचा पळ्यान गादी शिवण्या. शिवण्या आली की झाकाय घेऊ. थांबा आधी झाकून ठेवते आणि मग दाखवते. बर बर बर. हा मग घेऊन या पटकन चला जेवाय भूक लागली लय. चला जेवायला. चांगली बघ. पाऊस येईना दण खालतय नुसतं. आता दान करायला अचानक दीपूर पडलंय की का हा आबाळ येतोय चांदण्या दीपूर पडलंय वर. चांदण्या दिसायला लागल्या. खरडा एकच नंबर केला भाऊ बहिणीने हो का. कसा आहे खरडा हो का. एकच नंबर बारीक खरडाई. खरडा खाल्ल्यावर तोंडाला पाणी सुटतं. मी किती आणल्या? फळे आण ना फळे. तिथं भाकर ठेवा. टोम्याला ना दर टोम्या. आणले ते फळे. बसा ग पुरण खाली. बसा बसा खाली. खुर्ची माग सारा ती खुर्ची माग सारण बसा. पूनम तुम्ही माग सारखा का हो किड इकडे उड्या मारायला लागल्या. उड्या मारायला लागल्यात. तुम्ही अजून माग सारखा कारण ही तर बला खाली नेमकं सगळी किडकच. मम्मी मला काय बनली? तिथं माझ्यापाशी चल. तो तिथं पलीकडून बस. अपूर्वा तू पण इथं ये. बघ इथं बस. बघू बेत काय केलाय आज तुमच्या पूनम ताईने मस्त पैकी. मला काय बनली? वा 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 वा. मटकी मटकी केलेली आज. मला कालवण दी आणि मिरची दी. चला भावानं बहिणीनं मग काय आता जेवण करायचंय. मला कालवण थोडं द्या. किती दे. तेवढं बाजूला मला एवढं भूकच नाही. मम्मी मला पण थोडं देऊ. एवढंच दे. म्हणजे आता ठेवू का भाकरी. हा ठीक. चला भावानं बहिणीनं आज मस्त पैकी आज तुमच्या पूनम ताईने बेत बनवलाय. थोडीशी अशी दे ना. आणि या सगळ्यांनी जेवायला. मटकीचं कालवण केलंय. खरडा केलाय. बाजरीची सोडून भाकर. देऊ का. हा? तर मस्त पैकी बेत असा आहे. हा? चला मग भेटू पुढल्या व्हिडिओ मध्ये. सगळ्यांना बाय बाय. बाय बाय. बाय.